श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रसंदे या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगणार आहे. आमचे नातलगच म्हणजे आमच्या नात्यांपैकीच एक व्यक्ती होती, म्हणजे जे एक फॅमिली होती, कुटुंब होतं. त्यांचं शिफ्टिंग होणार होतं, म्हणजे ते एका दुसरीकडे राहायला जाणार होते. तर ते जाताना त्यांच्या सामानाची सगळे इकडचं सामान तिकडे वगैरे ते सगळं गोळा करणं वगैरे हे सगळं चालू होतं. त्याच्यामध्ये त्यांचं अर्ध सामान सगळं अर्ध एका टेम्पोमधनं गेलं होतं, थोडंसं राहिलं होतं. ते दुसऱ्या दिवशी तेही गेलं, सगळं सामान वगैरे गेलं, तिकडे शिफ्टिंग वगैरे झाली, राहायला वगैरे गेले. आणि नंतर काही दिवसात म्हणजे 1-2 दिवसांनीच त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांनी जे सगळे दागिने घेतले होते, त्यांचे जे सगळे दागिने होते ते त्यांनी एका बॅगेमध्ये ठेवले होते आणि ते कुठे ठेवले हे त्यांना कळत नाही. ते म्हणजे हरवले, दागिनेच हरवले. आणि दागिने म्हणजे नुसते दागिने म्हणजे किती होते, तर त्याची किंमत जवळजवळ 60-70 लाख एवढी असावी, एवढी त्याची किंमत होती. आणि आता एवढ्या किमतीचे दागिने परत करणं म्हणजे अवघड आहे. ते खूप जुने दागिने होते आणि ते इतके अस्वस्थ झाले की आता करायचं काय. खूप शोधलं म्हणजे इतकं शोधलं की ते शेवटी मिळालेच नाहीत. आणि मग कसं असतं, आपल्याला ज्यावेळेस अशी घटना घडते त्यावेळेला मग आपण काय करतो, विनाकारण आपल्या म्हणजे मनामध्ये शेवटी मनामध्ये शंका येतात की अरे म्हणजे ते शिफ्टिंग करताना कोण कोण होतं, ही व्यक्ती होती, मग ह्या व्यक्तीने घेतले तर नसतील ना, मग ह्यानी घेतले तर नसले. म्हणजे प्रामाणिक माणसावर सुद्धा आपला संशय येतो. म्हणजे मग आपल्या घरामध्ये कितीतरी वर्ष काम करणारा माणूस जरी असला तरी त्याच्यावर आपला संशय येतो, अरे ह्यानी तर घेतले नसतील ना. म्हणजे असं प्रत्येकावर संशय त्यांनी घ्यायला सुरुवात केली. साहजिक आहे, माणूस येणार, अशी शंका मनात येतातच. आणि हे होत असताना खूप दिवस गेले, म्हणजे शेवटी मिळालेच नाहीत ते दागिने. आणि ह्या काळामध्ये काय झालं, आम्ही आमच्या सद्गुरूंकडे जायचो. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती आमच्या सद्गुरूंची आहे. म्हणजे सद्गुरू कसे असतात आणि सद्गुरू आपण कसे, आपल्याला जे सद्गुरू मिळालेले आहेत, म्हणजे आपण ज्या सद्गुरूंकडे जातो ते खरोखरच आहेत का तसे. म्हणजे आजकाल तो बाजार झाला आहे, कोणीही काही सांगतो आणि गुरु म्हणून त्यांच्याजवळ लोक जातात आणि फसतात. त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला की आम्ही नेहमी जात होतो, आमच्या सद्गुरूंकडे जायचो. आता ते देहात नाही आहेत. तर एकदा त्यांच्यासमोर मग ते बसायचे, असे बसले असायचे आणि मग ते सगळे साधक त्यांच्यासमोर बसलेले असायचे. आणि ते अमुक होते, ते बोलके होते, म्हणजे खूप बोलायचे. आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो. अण्णा इतके बोलायचे की बापरे. पण ते बोलता बोलता प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जे काय असेल, म्हणजे त्याच्या ज्या शंका असतील ते बोलता बोलता सांगून जायचे. आणि त्या संपूर्ण बोलण्यामध्ये प्रत्येकाला आपलं उत्तर मिळायचं. अरे हे आहे माझ्यासाठी आहे, हे माझ्यासाठी आहे, हे मला, आणि प्रत्येकाला त्याचं उत्तर मिळायचं. असे अण्णा होते. आणि खरोखर म्हणजे त्यांच्यासारखी व्यक्ती माझ्या तरी बघण्यात अजूनपर्यंत आली नाही असे. आणि असंच बोलता बोलता एकदा काय झालं की असे बोलत होते आणि माझी मिसेस बसली होती, माझी बायको, आणि तिच्या बाजूला तिची मैत्रीण बसली होती. दोघंच जण होते, बाकी त्या दिवशी कोणी नव्हतं. तर अण्णा बोलत होते. तिथे एक माणूस जरी असला ना तरी अण्णा त्याच्याकडे बोलायचे, म्हणजे बोलत राहायचे. असे खूप बोलके होते. आणि मग बोलता बोलता ते म्हणाले की शाळीग्रामाची पूजा आहे ना स्त्रियांनी करायची नसते, आणि शाळीग्रामची पूजा करायची म्हणजे त्याला खूप पाळावं लागतं. शाळीग्राम अशीच पूजा करायची नाही, म्हणजे बायकांनी तरी ती पूजा करू नये, आणि केली तर त्याला खूप पाळावं लागतं. म्हणजे त्याला खूप विधी आहे त्याच्या. म्हणजे असं उगाचच ती करायची म्हणून अशी करायची नसते, असं ते बोलून गेले. आणि थोड्या वेळाने माझ्या मिसेसच्या लगेच लक्षात आलं, अरे आपल्या देवाऱ्यामध्ये शाळीग्राम आहे. कारण माझ्या आईने तो आणून ठेवला होता. तर आता कोणीतरी तिला दिला असणार तो, आता मला माहीत नाही काय ते, पण तो होता आणि मलाही माहीत नाही की हा शाळीग्राम. तर आणि नंतर मग माझ्या बायकोच्या लक्षात आलं, मिसेसच्या, अरे आपल्या घरी आहे, आपण पुजतो. मग तिने अण्णांना विचारलं, अण्णा असं आहे तर काय करायचं. नाही,
तुला तुम्ही तो एकतर पूजत असाल तर तो व्यवस्थित हे करा, नाही तर मग तू विसर्जित कर म्हणून. आणि त्यांनी माझ्या मिसेसला सांगितलं की तू तो विसर्जित कर म्हणून. आणि मग ते म्हणजे आमच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये काय आहे हे सुद्धा त्यांना माहिती होतं. आणि त्यांनी असं आम्ही न विचारता त्यांनी हे सांगितलं होतं. आणि मग आम्ही तो विसर्जित वगैरे केला. हे सांगण्याचं म्हणजे मी का सांगितलं तर सद्गुरू कसं ओळखतात, म्हणजे आपल्या मनातलंही कसं ओळखतात, किंवा आपल्या आजूबाजू म्हणजे त्यांना आपल्याबद्दल सगळंच माहिती असतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांना सगळं माहिती असतं. आणि हे झालं नंतर आम्ही असं नेहमीच जायचो. एकदा सहज असं मनात विचार आला की आपण जे त्यांचे दागिने हरवले होते, म्हणजे ह्याला आता खूप दिवस झाले, म्हणजे मला वाटतं जवळजवळ वर्ष दीड वर्ष होऊन गेलं असेल. आणि मग असं सहज मनात विचार आला की विचारूया का अण्णांना. तर अण्णांना सहज माझ्या मिसेसने विचारलं, अण्णा असं असं झालं आहे, आमचे एक नातलग आहेत आणि घर शिफ्ट म्हणजे करताना त्यांचे ना दागिने हरवले आणि ते मिळत नाहीत. जवळजवळ दीड वर्ष झाले आणि ते खूप अस्वस्थ आहेत. आणि तर ते कुठे गेले मिळतील, म्हणजे काय झालं असेल त्या, असं सहज विचारलं. तर ते थोडा वेळ थांबले आणि मग म्हणाले की अरे ते दागिने आहेत ना, ते कुठे गेलेले नाही आहेत, ते घरामध्येच आहेत आणि ते मिळतील. म्हणजे त्यांनी ठासून सांगितलं की ते मिळतील. अच्छा, आम्ही म्हणालो ठीक आहे, बरं झालं. हां, त्यांनी असं पण सांगितलं की आता म्हणजे माझी मिसेस समोर बसले आहे, तिने मला आठवण करून दिली, ते असं म्हणाले. तर त्यांनी असं सांगितलं की ते मिळतील. त्यांनी कुठे ठेवलेत ना ते त्यांना विस्मरण झालेलं आहे, ते नक्कीच मिळतील. म्हणजे एवढंच त्यांनी सांगितलं, नक्कीच मिळतील म्हणून. मग आम्हाला पण जरा बरं वाटलं. आम्ही एकदा त्यांच्या घरी गेलो होतो आणि नेमका आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशीच त्यांची थोडीशी साफसफाई चालू होती. आणि त्याच्या वयस्कर म्हणजे नातलग होते, त्या वयस्कर बाई होते, त्यांनी कपाट उघडलं आणि आतली बॅग काढली. एक छोटीशी बॅग होती, ती काढली. ती बॅग त्यांनी काढली, उघडली आणि एकदम मोठ्याने ओरडल्या, अरे दागिने मिळाले, दागिने मिळाले. तर म्हटलं काय झालं, म्हटलं हे काय दागिने, म्हणजे तुम्ही विचार करा तो आनंद काय असेल दागिने मिळालेल्याचा. तर ते दागिने मिळाले आणि आम्ही विचारलं अरे मग ते ह्या बॅगेतच होते ना. मग ती म्हणते ही बॅग, त्या म्हणाला ही बॅग मी कितीतरी वेळा तपासली, कितीतरी वेळा बघितली, ही बॅग मी कपाटातनं कितीतरी वेळा काढली होती, पण मला काही ते दिसलेच नाहीत. म्हणजे असते तर मला दिसायला हवे होते. कदाचित असं झालं असेल की त्यांनी त्या कुठेतरी आतमध्ये राहिले असतील किंवा असं, पण ते मिळत नव्हते. आणि ज्या दिवशी ते दागिने मिळाले तो दिवस होता मार्गशीर्षातला पहिला दिवस. त्या पहिल्या दिवशी, आता तो मला वाटतं तो गुरुवार होता असं मला वाटतं, पण नक्की सांगता येत नाही तो गुरुवार होता की नाही, पण मार्गशीर्षातला पहिला दिवस मात्र तो होता. म्हणजे अण्णांनी जे सांगितलं होतं की ते दागिने मिळतील, त्यांना विस्मृती झालेली आहे आणि ते नक्की मिळतील, वर ठासून सांगितलेलं असतं. आणि ते दागिने मिळाले. आणि अण्णांनी सांगितल्यानंतर मला वाटतं हे काहीतरी 1-1.5 महिन्याच्या अंतरावरच, म्हणजे तेवढ्या वेळात ते मिळाले. आणि मग आम्ही त्यांना सांगितले की असं असं झालं आणि अण्णाने आम्हाला सांगितलं होतं की ते दागिने कुठे गेलेले नाहीत, ते नक्कीच मिळतील म्हणून. असे आमचे सद्गुरू. म्हणून सद्गुरू जे सांगतात किंवा सद्गुरूंनी जे काही सांगितलेलं असतं ते कधी कधी आपल्याला वाटतं की अरे हे काय सांगतात, पण ते नक्कीच आपल्याला त्यांनी जे सांगितलेलं ते ऐकायला पाहिजे आणि तसं वागायलाही पाहिजे. आणि हे मुद्दाम तुम्हाला मी ही गोष्ट सांगितली म्हणजे मला ती आठवली, लगेच लक्षात आली की आपण हे तुमच्यासमोर ठेवूया, म्हणून ही गोष्ट तुमच्यासमोर ठेवली. आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि फॉरवर्ड करा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.